आज लेकाला खायचं आहे पनीर टिक्का मसाला, तर मग करावंच लागेल. तर मी इथे 250 ग्राम पनीर घेतलं आहे, सेम साईजला कट करून घेतलं आहे त्याला. त्याच्यानंतर मी इथे बघू शकता सेम पीसेस केलेत. एका बाउलमध्ये मी इथे दही घेतलं आहे, त्याच्यात लाल तिखट, हळद मसाला, थोडी कसुरी मेथी घातली आहे. त्याच्यानंतर मीठ घातलं आहे चवीनुसार आणि अर्धा लिंबू पिळून घेतला आहे त्याच्यात. ह्याच्याने आपल्या पनीरला मॅरिनेट आपण करून ठेवल्यानंतर टेस्ट खूप छान लागतं. कमीत कमी 10-15 मिनटं तरी तुम्ही मॅरिनेट करून ठेवा ह्याला. आता मी आपले हे पीसेस सगळे त्याच्यात घालून व्यवस्थित त्याला मॅरिनेट करून घेणार आहे पनीरला. हलक्या हाताने करा, पनीर सॉफ्ट असल्यामुळे ते चुरा होऊ शकतो. त्याच्यामुळे हे बघा पनीर आपलं मॅरिनेट झालेलं आहे. इथे 15 मिनटंसुद्धा झालेली आहेत. आता मी एका पॅनमध्ये तेल गरम करून त्याला आपण दोन्ही साईडनी शॅलो फ्राय करून घेऊया. एक एक पनीर आपण सोडूया याच्यात. बघू शकता तुम्ही पीस थोडे मी मोठेच ठेवलेत पनीरचे, कारण की टिक्का म्हटल्यावर ते पनीरचे पीस दिसायला पाहिजे, त्याच्यामुळे थोडे पीस मी मोठेच ठेवलेत. दोन्ही साईडने आपण चांगलं परतून घेऊया याला. मीडियम गॅसवरच ठेवायचं आहे. हे बघा जास्त मी त्याला फ्राय नाही केलेत, कडक मग होतात ते, त्याच्यामुळे मी त्याला नॉर्मलच शॅलो फ्राय केलेत. सेम साईज आपण एक हिरवी शिमला मिर्च घेतली आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा घेऊन त्याला पण असे स्क्वेअर पीस केलेत. चौकोनसारखे पीस करून त्याला त्याच मॅरिनेटमध्ये थोडं मिक्स करून त्याच तेलामध्ये त्याला परतून घेतलं आहे. हलके परतून घ्यायचे, जास्त फ्राय करायचे नाही आहेत. पण हे पण काढून घेऊया. इथे एक पेस्ट तयार करूया. मी 2 मोठे आकाराचे टॅमॅटो घेतलेत, कारण आपल्याला ग्रेव्ही हवी आहे. त्याच्यामुळे 4 मीडियम साईजचे मिरच्या घेतल्यात मी. ह्या जास्त तिखट नसतात. त्याच्यानंतर कोथिंबीरच्या कोवळ्या असतात त्या काड्या घेतल्यात आणि कोथिंबीरसुद्धा घेतली आहे. 10 ते 12 काजू घेतलेत. काजूने पण ग्रेव्ही घट्ट अशी होते, पातळ होणार नाही. थोडं पाणी घालून घेऊया आणि त्याला मिक्सरमध्ये आपली पेस्ट तयार करून घेऊया. आता आपण एका पॅनमध्ये मी तेल गरम करून त्याच्यात जिरं घातलं आहे आणि थोडे गरम मसाले. त्याच्यामध्ये आहे दालचिनी घातली आहे, 3-4 काळी मिरी आणि 3-4 लवंग घालून 2 तेजपत्त्याची पानं घातली आहे. कांदा आपला मऊ झाला की आपण त्याच्यामध्ये जी पेस्ट केली आहे टमॅटोची ती पण घालून घेऊया. त्या पेस्टला आपण तेल सुटेपर्यंत भाजलं आहे. तेल बघू शकता तुम्ही सुटलं आहे. आता आपण त्या सुके मसाले घालून घेऊया. तिखट मसाला मी घातला आहे, गरम मसाला, हळद घातली आहे आणि धन्याची पावडर घातली आहे. आता हे आपण एकत्र करून घेऊया. हे मसाले पण आपल्याला भाजून घ्यायचे चांगले. थोडं पाणी घातलं आहे मी ह्याच्यात आधी, बघू शकता तुम्ही. हे बघा हळूहळू त्याला आपण मसाला भाजायला ठेवूया, कारण आपण टॅमॅटो आहेत ते डायरेक्ट घातले, त्याला शिजवलं नाही आहे. त्याच्यामुळे आपण मसाला थोडा भाजून चांगला घेऊया. बघू शकता तुम्ही. भाजतोय इकडे मसाला. मी आलं लसणाची पेस्ट घालायला विसरलेली, मी ती पण 1 चमचा घातली आहे आणि परत त्या मसाल्यामध्ये भाजून घेऊया. बघू शकता तुम्ही कलर पण हळूहळू सुंदर आला आहे आपला ग्रेव्हीला. हळूहळू ती मस्तपैकी शिजवून घेऊया आपण मसाला. चवीनुसार मीठ घालूया. मीठ घालून पण एक व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट आपली ग्रेव्ही रेडी आहे. ही बघा कलर पण असा सुंदर आलेला आहे. थोडं पाणी घातलं आहे मी ह्याच्यात, कारण अजून आपल्याला ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्यात, पनीर घालायचं आहे, तर ती अजून घट्ट होणार. त्याच्यामुळे थोडं पाणी घालून घेतलं आहे मी. बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी जास्त पातळ करायची नाही आहे. आता आपण ह्याच्यात तळलेल्या भाज्या आणि पनीर घालून घेऊया. हे बघा आपली भाजी
आपण घालून घेतली ग्रेव्हीमध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. बघू शकता, एकत्र करूया सगळं पनीर वगैरे. हे बघा, आपली भाजी रेडी आहे. पराठे असो, फुलके असो किंवा भाकरी असो, कशाबरोबर किंवा जिरा राईस बरोबर तो बेस्ट आहे. खूप छान लागते. आज लेक खूप खुश होणार आहे माझा. तुम्ही पण करून बघा. ही बघा, अशा पद्धतीने अर्ध्या पाऊण तासात होणारी भाजी आहे आणि हॉटेल स्टाईल आहे. म्हणजे मुलं तर खुश होतीलच आणि आपणही जास्त मेहनत लागणार नाही. याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गॅस तुम्ही बंद करून घ्या. इकडे आपली पनीर टिक्का मसाला रेडी आहे. आवडल्यास